नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 यामधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. सोडवूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. येथे मित्रांनो प्रणालीने 100 मीटर अंतर 20 वेळेस क्रॉस केलेला आहे. 20 वेळेस ती 100 मीटर अंतर धावलेली आहे. तर प्रत्येक वेळेस किती सेकंद वेळ लागला हे येथे आपल्याला दिलेलं आहे. तर या सर्व टाइम्सचा आपल्याला काय करायचं आहे, मीन काढायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, सुरुवातीला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करणार. फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला टाईमचा मीन काढायचा आहे म्हणून टाईम एक्स आय घेतलेला आहे आपण. टॅली मार्क्स घ्यायच्यात आपल्याला. आता एक्स आयमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर त्यासाठी ह्या ज्या रिडिंग दिलेल्या आहेत ह्या 20 प्रकारच्या रिडिंग आहेत. कारण 20 वेळेस ती धावलेली आहे त्यामुळे 20 रिडिंग आलेले आहेत. तर ह्या 20 रिडिंगपैकी सगळ्यात मोठी रिडिंग आणि सगळ्यात लहान रिडिंग कोणती आहे? येथे सगळ्यात लहान रिडिंग 14 आहे आणि सगळ्यात मोठी रिडिंग 18 आहे. तर 14 पासून सुरुवात करायची. चढत्या क्रमाने लिहायची आपल्याला. 14, 15, 16ची रिडिंग आहे, 17ची आहे, 18ची आहे आणि 19ची पण आहे. सॉरी 19ची नाही आहे. आता पहा, आता टॅली मार्क्स लिहायच्यात. म्हणजे 14 ही रिडिंग किती वेळेस आलेली आहे? ही 1 वेळेस आलेली आहे. नंतर 2 वेळेस. टॅली मार्क्स म्हणजे 2 वेळेस आहे म्हणून 2 व्हर्टिकल लाईन घ्यायची आपल्याला. नंतर 15 रिडिंग किती वेळेस आहे आपण काउंट करू. ही 1 वेळेस आहे, ही 2 वेळेस आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वेळेस आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5ला आपण अशी क्रॉस लाईन घेणार. हे 5 झाले, 6, 7, 8. आता 16 रिडिंग किती वेळेस आहे काउंट करू. 1, 2, 3, 4 वेळेस आहे, ही एक 5 वेळेस. म्हणजे 16 रिडिंग 5 वेळेस आहे. त्यामुळे आपण येथे 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे अशी क्रॉस लाईन. हे झाले 5 रिडिंग. आता 17 रिडिंग काउंट करू आपण. 17ची रिडिंग 1, 2, 3, 4, 4 वेळेस आहेत. 1, 2, 3, 4 वेळेस. रिडिंग घेतले की त्याला गोल करायचं. म्हणजे किती राहिल्या, काही बाकी राहिल्या तर आपल्या लक्षात येते. नंतर 18 रिडिंग किती वेळेस आहे? एकच वेळेस आहे पहा. म्हणजे एकच आपण व्हर्टिकल लाईन घेणार. ह्या रिडिंग घेतलेल्या आहेत आपण. तर आता फ्रिक्वेन्सी एफ आय म्हणजे काय, या किती रिडिंग आहेत, व्हर्टिकल लाईन किती झाल्या? 2. म्हणजे 14ची फ्रिक्वेन्सी 2 वेळेस आहे. 15ची फ्रिक्वेन्सी किती वेळेस आहे? 5 आणि 3 8 वेळेस आहे. 16ची फ्रिक्वेन्सी 5 वेळेस आहे. 17ची 4 वेळेस आणि 18 एकच वेळेस आहे. तर आता एफ आय आणि एक्स आय यांचा गुणाकार, ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी दोघांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 14 होतील. हे किती येतील? 14 दोन्ही 28. 8 गुणिले 15 होतील 120. 5 गुणिले 16, 16 पंचे 80. 4 गुणिले 17, 1 गुणिले 18 म्हणजे 18 होतील. आता येथे आपल्याला काय घ्यायचं आहे, समेशन घ्यायचं आहे. म्हणजे ही सर्व बेरीज घ्यायची आपल्याला. समेशन ऑफ एफ आय एक्स आय. एफ आय एक्स आय म्हणजे या प्रत्येक व्हॅल्यूचा आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. तर ही बेरीज करू आपण. 8, 8, 16, 8, 24, 3, 9, 17, 18, 19, 20, 21 म्हणजे 314 येईल. बरोबर आहे, 314 ही व्हॅल्यू आली आपली 314. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचा आहे. मीनसाठी फॉर्म्युला कोणता आहे? मीन त्याला आपण एक्स बारने इंडिकेट करतो. मीन म्हणजे ही व्हॅल्यू आणि भागिले ही व्हॅल्यू. आता येथे एनची व्हॅल्यू काय येणार आहे, ही सर्व ॲडिशन म्हणजे एन. म्हणजे किती आपल्या हे आहेत रिडिंग, किती आहेत टोटल 20 आहेत. तर ही ॲडिशन पण किती येणार आहे, 20च येणार आहे पहा. तर आता फॉर्म्युला कसा आहे, समेशन एफ आय इंटू एक्स आय भागिले एन. एनची व्हॅल्यू 20 आहे आणि ही व्हॅल्यू 314 आहे.
314 आणि भागिले 20. तर आता दोन्ही साईडला आपण 2ने डिवाईड करू. म्हणजे काय होतील? 52 20, बे 1 बे 1, बे 5 10, 1 बे 7 14. 157 येईल आणि भागिले 10 येईल. 10ने भागायचं आहे म्हणजे येथे आपण एक पॉईंट देणार. बरोबर आहे. 15.7 उत्तर येईल आपलं. म्हणजे आपला मीन किती येईल? 15.7 सेकंद एवढा आपला मीन येणार आहे. मीन म्हणजे काय? या सर्व रिडिंगची ॲडिशन घेतलेली आपण आणि त्याला 20ने आपण डिवाईड केलेलं आहे. तर ही प्रत्येक ॲडिशन जर अशी या सिक्वेन्सनं घ्यायची असेल तर खूप वेळ लागला असता. त्यामुळे आपण ही पद्धत वापरलेली आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.